रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी गेल्या 28 तारखेला पुण्यामध्ये एक राज्यस्तरीय मीटिंग घेतली होती, ज्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय करते याबद्दल तिथे चर्चा झाली। त्याच्यानंतर 29 तारखेला भारतीय जनता पक्षाचे जे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाच्या अन्य नेत्यांची तिथे बैठक झाली। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना परत आश्वासन दिलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू, तुमच्या सर्व मान्य आम्ही पूर्ण करू। परंतु 2014 मध्ये रिपब्लिकन पक्ष आणि भारतीय जनता पक्षामध्ये जो करार झाला होता त्या करारामध्ये केंद्रात एक मंत्रिपद आणि 5-10% जागा सोबतच एक राज्यमंत्रीपद आणि एक कॅबिनेट मंत्रिपद सोबतच महामंडळ अशा अनेक वाटाघाटीच्या बद्दल करारनामा झाला होता। त्याची प्रत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाल भादुरे यांच्याकडे आहे। या सर्व या सर्व बाबतीत बोलताना राष्ट्रीय सचिव दयाल भादुरे यांनी माध्यमांशी बोलताना संपूर्ण प्रक्रिया जी झाली होती, आज कशा प्रकारे रिपब्लिकन पक्षाला टाळाटाळ केली जाते याचा सर्वत्र भांडाफोड त्यांनी सध्या केलेला आहे। माननीय रामदासजी आठवले साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं की पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन 1-2 दिवसामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची सोबत बैठक घेऊन या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त करणार आहोत। त्यानुसार दुसऱ्या दिवशी 29 मार्च रोजी महायुतीचे सर्वेसर्वा आणि भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली भेट घेण्यात आली आणि या भेटीमध्ये रिपब्लिकन पक्षानं मागणी केलेल्या सर्व मागण्या मंजूर केल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिलेलं आहे। यामध्ये मी प्रामुख्याने हे सांगू शकतो की देवेंद्र फडणवीस यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा, कारण 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे त्यावेळचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष उपेशजी थुलकर होते। या दोघांच्या सह्यानिशी एक करारनामा करण्यात आला होता आणि त्या करारनाम्यामध्ये हे सांगितलं होतं केंद्र सरकारमध्ये आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे, त्याचबरोबर राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे, राज्य मंत्रिपद मिळालं पाहिजे, विधान परिषदेच्या आणि विधानसभेमध्ये 5-5 जागा मिळाल्या पाहिजेत, त्याचबरोबर सत्तेमध्ये 10% वाटा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावा, अशा प्रकारच्या मागण्याचा करारनामा 2014 मध्ये करण्यात आला होता। त्याची प्रत माझ्याकडे अजूनही अस्तित्वात आहे। त्यामुळं आज 10 वर्ष झाली 2024च्या या निवडणुकीमध्ये, परंतु भारतीय जनता पार्टीनं तो करारनामा पाळला नाही, तो पूर्ण केलेला नाही। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पक्षावरती विश्वास राहिलेला नाही, विश्वास उडालेला आहे आमचा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं
तो विचार घेऊन दलित, शोषित, पीडित समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने या पक्षाची वाटचाल आहे. असं असतानाही गेल्या 10 वर्षापासून भाजपने आमच्यावरती अन्यायच केलेला आहे. त्यामुळं अजून तरी आम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यालायक अजूनही आमचा विश्वास राहिलेला नाही. आणि आम्हाला रिपब्लिकन पक्षाला विश्वासात न घेता, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना विश्वासात न घेता, परस्परपणे रिपब्लिकन पक्षानं शिर्डी आणि सोलापूर हा मतदारसंघ गेल्या 2 महिन्या अगोदरपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यापासून तर राज्यातल्या 2 महिन्या अगोदरपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यापासून तर राज्यातल्या नेत्यापर्यंत मागितला होता. त्या संदर्भात कुठलीही चर्चा न करता परस्परपणे भारतीय जनता पार्टीने सोलापूरमधून राम कापसे, राम सातपुते यांना उमेदवारी दिली. ते माळशिरसचे आमदार आहेत. त्यांनाच रिपब्लिकन पक्षानं निवडून आणलं होतं आणि त्यांनाच आता भारतीय जनता पार्टीने रिपब्लिकन पक्षाच्या विरोधामध्ये उभं केलेलं आहे. तेथून आमचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे उभे आहेत. आणि शिर्डी हा मतदारसंघ तर सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांसाठी मागितला होता. त्या ठिकाणी सुद्धा परस्परपणे शिवसेना शिंदे गटाचे लोखंडे यांना तो मतदारसंघ देण्यात आलेला आहे. माझी मागणी अशी आहे आता भारतीय जनता पक्षाकडे आणि महायुतीकडे, या दोन्ही मतदारसंघामध्ये दिलेले उमेदवार ते तातडीनं वापस घेण्यात यावे. कारण ते मतदारसंघ दलित समूहाचे आहेत. दलित शक्ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. रिपब्लिकन पक्षाचं काम आहे, रिपब्लिकन पक्षाचं नेटवर्क आहे कार्यकर्त्यांचं. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला दिलेच पाहिजेत अशी आमची मागणी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाकडे आणि महायुतीच्या नेत्यांकडे मागणी करत आहोत. हे दोन्ही मतदारसंघ, या दोन्ही मतदारसंघातले जे उमेदवार आहेत सातपुते आणि लोखंडे यांची उमेदवारी आपण तातडीनं मागे घ्यावी. आणि त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे जे उमेदवार आहेत सन्माननीय रामदासजी आठवले साहेब शिर्डीमधून आणि सोलापूरमधून प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांना उमेदवारी त्वरित जाहीर करण्यात यावी. नाही तर दलित जनता, बौद्ध जनता आणि सर्व कष्टकरी जनता, मागासवर्गीय जनता ही आता भारतीय जनता पक्षावरती भडकलेली आहे आणि त्यांचा रोष सध्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षावरती आलेला आहे. मी विनंती करतो भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस यांना, की आपण काही करा परंतु रिपब्लिकन पक्षाला त्या ठिकाणावरून माननीय आठवले साहेब आणि राजाभाऊ सर्वदे यांना उमेदवारी तुम्ही दिलीच पाहिजे. नाही हा समाज आपल्याला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा हा पक्ष आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे गुलाम नाही आहोत. आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आम्ही गुलाम नाही आहोत की त्यांना आम्ही कोणत्याही अटीवरती, आम्हाला मतदारसंघ सोडलेला नसताना, आमच्यावरती अन्याय केलेला असताना त्यांना आम्ही मदत करू. आज महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता भाजपला मदत करण्यासाठी तयार नाही. आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांनी निर्णय घेतलेला आहे महायुतीच्या प्रचार करण्याचा.
परंतु कार्यकर्त्यांचं मत मात्र वेगळं आहे. कार्यकर्ता दुखावलेला आहे. त्या दुखावलेल्या कार्यकर्त्याला तुम्ही काय देणार आहात? रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. रिपब्लिकन पक्षाची केलेली निवडणूक आयोगाकडे नोंदणी धोक्यात आलेली आहे. आम्ही उमेदवार करणार नाही तर आमची नोंदणी सुद्धा चाललेली जाईल. पक्षा या रिपब्लिकन पक्षाला किंमत राहणार नाही आणि रिपब्लिकन पक्षाला चांगले दिवस येण्याचं जे आम्ही स्वप्न बघितलं होतं, अच्छे दिन आम्ही बघितले होते रिपब्लिकन पक्षासाठी, ते अच्छे दिन आता बुरे दिन मध्ये येत आहेत की काय अशी आम्हाला शंका वाटायला लागलेली आहे. म्हणून आम्ही कोणाचे गुलाम होणार नाही. आमची विचारसरणी वेगळी आहे. आम्हाला मी देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीत बसलेले सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते यांना विनंती करतो आहो की तुम्ही रिपब्लिकन पक्षाला जर सोबत घेत असाल खऱ्या अर्थानं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला शिर्डी आणि सोलापूरच्या जागा सोडलीच पाहिजे. त्या ठिकाणी शिर्डीमध्ये आठवले साहेब आणि सोलापूरमध्ये राजाभाऊ सरवदे यांची उमेदवारी ताबडतोबीनं जाहीर करा. अन्यथा महायुतीच्या उमेदवारांचा आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा निवडणुकीमध्ये सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. मी असा इशारा देतो आहे. जय भीम, जय भारत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जो एक व्हिडिओ व्हायरल केला त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर सोलापूर आणि शिर्डी या 2 जागा जर नाही दिल्या तर भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक जो खासदारकीसाठी उभा असणारा जो कोणी उमेदवार असेल त्याला त्याची फळं भोगावं लागणार अशीच एक पूर्णपणे धमकी दयाल बहादुर यांनी आता भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना दिली आहे.